आपल्यासोबत सक्सेना सलगर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आज शरद पवारांची भेट घेतली आहे. काय नेमकं प्रयोजन? पवार साहेब आमचं दैवत आहेत. लहानपणापासून आम्ही साहेबांना बघत आलेलो आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन राजकारणात आलो. माननीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय साहेब असतील, निश्चित आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. आणि ज्या पद्धतीने पक्षाचं राज्यामध्ये एक निष्ठावंत म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतोय आणि आदरणीय पवार साहेबांनी अतिशय 18 पगड जातीला सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सारखी संधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मी या पक्षाची युती अध्यक्ष म्हणून काम करते. मला संधी दिली पक्षाने. मी स्वतः सुद्धा जिल्हा परिषद मेंबर आहे, जिल्हा नियोजन समितीची मेंबर आहे. मी तुळजापूर जे धाराशिव उस्मानाबाद मध्ये आहे, तुळजापूर विधानसभेसाठी उमेदवारी इच्छुक आहे. मी उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे. त्यासाठी मी रीतसर माझ्या पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म सुद्धा भरलेला आहे इच्छुक म्हणून, आणि जिल्हा परिषद मेंबर म्हणून मी काम पण केलेलं आहे. माझी इच्छा आहे की आपण उमेदवारी लढवावी आणि पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, सुप्रियाताईंनी जर संधी दिली तर निश्चितपणाने एक सामान्य घरातली मुलगी आमदार होऊ शकते. साहेब ज्यांच्या पाठीशी उभारतात तिथे विजय निश्चित आहे. हे गणित आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं. त्यामुळे मला विश्वास आहे की आपण एक कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करायलाच पाहिजे. माझी इच्छा आहे, त्यामुळे मी व्यक्त केली. साहेब काय म्हणाले? साहेब काम करायला सांगतात. साहेब कधीच मनातलं सांगत नाहीत. स्वतः सुप्रियाताई म्हणतात आम्हाला माहित नसतं. त्यामुळे मी तर खूप छोटी कार्यकर्ता आहे, पण निश्चितपणाने मला विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब नवीन तरुणांना संधी देतील. त्यामध्ये माझा पॉझिटिव्ह विचार नक्की करतील आणि माझ्या नेतृत्वावर ठामपणे विश्वास आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही चाललेला आहात लोकांपुढे? लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? अहो मुद्दे काय, हे फसवं सरकार आहे, तिघाडी सरकार आहे, खोके सरकार आहे. लोक खुश नाहीयेत. यांना पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाकीचे सगळे मुद्दे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या सेफ्टीचं, याच्यावर बोलायचं नाहीये. या खोके सरकारला फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करून लोकांना आरक्षणासाठी झुलवत ठेवून, आज जरांगे साहेब बघा, ठीक आहे आम्ही धनगर समाज आहेत, पण मला सुद्धा हे 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. जरांगे साहेब त्यांच्या आरक्षणात लढतायत तर त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. झोटी आश्वासनं देऊन त्या माणसाला झुलवत नाही ठेवलं पाहिजे. आज धनगर आरक्षण किती तुम्ही थापा देताय, क्या हुआ तेरा वादा? आणि याचं सगळं कारण फसवणूक 420 फडणवीस आहेत. याचं उत्तर महाराष्ट्र तुम्हाला विधानसभेमध्ये विचारणार आहे. शिंदे असतील, फडणवीस असतील आणि अजितदादा असतील. आज बारामतीमध्ये बोलते, दादांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल, कारण अनैतिकतेने स्थापन केलेलं सरकार टिकणार नाही आणि जनता यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेपासून सुरुवात केली सक्सेना सलगर आणि आता विधानसभेकडे येत आहात. नवीन 20 तरुणांना संधी देणार अशी चर्चा आहे. त्याच्यामध्ये सक्सेना सलगरांचं नाव असणार आहे का? मी मागणी केलेली आहे. पहा, लोकशाहीमध्ये मागणी करणं रास्त आहे. जरी मी सामान्य कुटुंबात असले तरी मला असं वाटतं ना की मी पण आमदार व्हायला पाहिजे. तर मी मागणी केलेली आहे, नम्रतेने केलेली आहे. मला आदरणीय पवार साहेबावरती, आदरणीय सुप्रियाताईवरती, जयंत पाटील साहेबावरती विश्वास आहे की माझी निष्ठा, माझं काम बघून मला संधी देतील. तयारी कशी सुरू आहे? मी 2 वेळा जिल्हा परिषद लढवलेली आहे. 2012ला लढवलेली आहे, 2017ला लढवलेली आहे. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची मेंबर होती आणि मी बऱ्यापैकी चांगलं काम केलं असं लोक म्हणतात. आणि ह्याची पावती म्हणून पवारसाहेब माझ्यासारख्या सामान्य घरातल्या मुलीच्या मतदारसंघात आले 6 मार्च 2022ला. साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद दिलेले आहेत माझं काम पाहून. मला विश्वास आहे की माझा पक्ष माझ्यासाठी पॉझिटिव्ह विचार करेल. मी काम करत राहणार. खूप खूप धन्यवाद. तर आता सक्सेना सलगर जे म्हणतात, पक्ष माझ्यासाठी पॉझिटिव्ह जो आहे तो विचार करेल. आगामी काळात संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.